मॉर्निंग. आज आपण लॉंग आन्सरसाठी जे काही मेमरायझिंग ट्रिक्स आहेत त्या बघणार आहोत. स्मरणशक्तीच्या युक्त्या बघणार आहोत. लॉंग आन्सर रिकॉल करणं किंवा परत आठवणं फार कठीण जातं. बरेच पॉईंट्स मुलं विसरून जातात, कारण ब्रेनची जी आपली कॅपॅसिटी असते ती कॉम्प्युटरसारखीच असते, पण थोडंफार त्याला प्रोग्रॅमिंग करणं आवश्यक असतं, त्याला दिशा दाखवणं आवश्यक असतं. म्हणूनच मॅप वापरायचा. कोणता मॅप, कोणता नकाशा? माइंड मॅप. माइंड मॅपनी तुम्हाला आणि तुमच्या मेंदूला सोपं जाईल लॉंग आन्सर्स आठवायला. तसंच जे धड्यात किंवा उत्तरात कीवर्ड्स आहेत त्यांची एक नोंद करून ठेवायची. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता मला बऱ्यापैकी लॉंग आन्सर लक्षात येतं आहे, कोणतंही उत्तर तसंच्या तसं लिहिणं आवश्यक नसतं. त्याच्यातला संदर्भ आला तरी तुम्हाला भरपूर मार्क मिळू शकतात. आणि तुम्ही ते स्वतःच्या शब्दात मांडणं अति आवश्यक आहे. प्रत्येकाची मेंदू, प्रत्येकाची बुद्धी हा काही स्पंज नाही आहे. फार कमी जणांचं असं असतं की स्पंजसारखं सगळं ॲब्झॉर्ब करतं. म्हणूनच कीवर्ड्स अंडरलाईन करा, कीवर्ड्स लिहून काढा, आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजनला बसाल तेव्हा कीवर्ड समोर ठेवा आणि कीवर्ड्सच्या मदतीने उत्तर तुम्हाला आपोआप आठवेल. मग पहिल्यांदा तुम्हाला जर अर्धा तास लागला असेल ते लर्न करायला, आता तुमचं हे 15 मिनिटात होणार. पुढच्या तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळी ते अजून कमी वेळात होणार. चला तर सुरू करा. आणि काही अडचण असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. नंबर तुम्हाला दिलेलाच आहे, मेल ॲड्रेस पण दिलेलाच आहे. जरूर कॉन्टॅक्ट करा. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू.